कोणतीही लग्न झालेली स्त्री जर परपुरुषाच्या नादी लागली तर तिच्यामध्ये हे 21 बदल दिसून येतात। जर या 21 पैकी 10 ते 12 बदल तुम्हाला दिसून आले तर दुर्लक्ष करू नका, नाहीतर पश्चातापाची वेळ येऊ शकते। चला ही 21 लक्षणं पाहूया। लक्षण क्रमांक 1, अचानक स्वरूपावर जास्त लक्ष देणं। म्हणजे काय? नवनवीन कपडे घालणं चालू करते, मेकअप वारंवार केला जातो, डार्क मेकअप केला जातो, परफ्यूमचा वापर वाढतो, हेअरस्टाईल सतत बदलली जाते। हे पहिलं लक्षण। लक्षण नंबर 2, फोन सतत हातात ठेवणं, फोन खालीच जात नाही, स्क्रीन लपवून ठेवली जाते, वारंवार लॉक बदललं जातं। लक्षण नंबर 3, सतत ऑनलाईन दिसते, विशेषतः रात्रीच्या वेळी अशी स्त्री ऑनलाईन दिसते उशिरा। लक्षण नंबर 4, कॉलला किंवा मेसेजला गुप्तपणे उत्तर दिलं जातं, कुणाचा कॉल आला आहे, कुणाला मेसेज केला आहे याबाबत सहजासहजी सांगितलं जात नाही। लक्षण नंबर 5, सोशल मीडियावरती, बघा हे गंभीर आहे, सोशल मीडियावरती गुप्त म्हणजे सिक्रेट अकाउंट तयार केलं जातं, स्टेटस लपवून ठेवले जातात, ते स्टेटस फक्त विशिष्ट व्यक्तींनाच दिसतात, तुम्हाला नाही। लक्षण नंबर 6, पतीशी संवाद कमी होणं, नवऱ्याबरोबर बोलण्यात रस न उरणं, तुमच्याशी बोलण्याची इच्छाच राहत नाही। नंबर 7, लहान सहान गोष्टींवरती चिडचिड करणं, घरातल्या लहान सहान गोष्टी नकोशा वाटणं। लक्षण नंबर 8, घरकामामध्ये अनुत्साही होणं, म्हणजे उत्साह वाटत नाही घरातल्या कामात, आधीपेक्षा कमी सहभागी होणं, घरकाम नको वाटतं। लक्षण नंबर 9, अचानक बाहेर जाण्याचं कारण शोधणं। मग कारणं काहीही असतात, फक्त बाहेर जायचं असतं, मग फ्रेंडसोबत जायचं आहे, मैत्रिणींसोबत जायचं आहे, ऑफिसची मीटिंग आहे, कोणतीही कारणं चालतात। नंबर 10, पतीच्या वेळापत्रकात रस न घेणं, म्हणजे पती कुठे जातो, नवरा कुठे जातो, कोणाशी बोलतो याची त्यांना पर्वा नसते, अजिबात काळजी नसते, पतीच्या कोणत्याच कामामध्ये त्यांना रस नसतो। नंबर 11, नवीन फ्रेंड सर्कलबद्दल अस्पष्ट माहिती देणं, थोडक्यात नवनवीन मैत्रिणी तयार होतात आणि या मैत्रिणींबद्दल सहसा घरामध्ये बोललं जात नाही, नवऱ्याशी स्पष्टपणे बोललं जात नाही, नवऱ्याला सांगितलं जात नाही। नंबर 12, पतीवर अविश्वास दाखवणं। आता हे का केलं जातं? स्वतःचे दोष झाकण्यासाठी उलट पतीवर संशय टाकला जातो, जेणेकरून स्वतःवरती संशय येणार नाही, हे 12वं लक्षण आहे। नंबर 13, भेटवस्तू लपवणं, समोरच्या व्यक्तीकडून काही ना काहीतरी गिफ्ट या महिलांना नक्की मिळतं आणि ही भेटवस्तू त्या लपवतात, अनोळखी व्यक्तीकडून मिळालेल्या वस्तू लपवल्या जातात। नंबर 14, शारीरिक अंतर वाढणं, म्हणजे जवळीक टाळली जाते, नवऱ्याबरोबर जवळीक साधली जात नाही, स्पर्शामध्ये रस उरत नाही। ठीक आहे। नंबर 15, तिच्या कपड्यांवरती परफ्यूमचा एक सुगंध किंवा वेगळा वास येऊ लागतो, तिच्या कपड्यांवरती एक वेगळा सुगंध, एक वेगळा परफ्यूमचा वास तुम्हाला जाणवेल। नंबर 16, अचानक मोबाईलवरती पासवर्ड टाकणं सुरू केलं जातं, तिचा मोबाईल तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकत नाही, तो खोलू शकत नाही। नंबर 17, पतीच्या कुटुंबियांपासून दूर राहणं सुरू होतं, म्हणजे सासू सासरे, दीर भावजया यांच्यापासून तिला दूर जावंसं वाटतं, कारण या व्यक्ती तिच्या त्या सगळ्या याच्यामध्ये अडथळे आणतात, संवाद टाळला जातो पतीच्या घरच्यांसोबत। नंबर 18, स्वतःच्या वेळेचा हिशेब गोंधळलेला असणं, म्हणजे अमुक अमुक वेळेला तू कुठं होतीस असं जर विचारलं तर तिला ते सांगता येत नाही, किंवा अमुक अमुक वेळेला तू काय करत होतीस, तू ऑनलाईन कसं काय होतीस याच्यामध्ये त्या गोष्टी सांगता येत नाहीत। नंबर 19, भावनिक थंडपणा, म्हणजे पतीला आधार देणं अजिबात होत नाही, सहानुभूती दाखवणं कमी होतं, पतीला अशा महिलेकडून आधार मिळत नाही, सहानुभूती मिळत नाही, एक इमोशनच राहत नाहीत पतीविषयी, त्याला भावनिक थंडपणा असं म्हणतात। नंबर 20, अति आत्मविश्वास, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स, स्वतःवरती ओव्हर कॉन्फिडन्स तयार होतो, दोष झाकण्याचा प्रयत्न केला जातो, मी असं काही करणारच नाही हे खूप वेळा म्हटलं जातं, मी असं काही करणारच नाही। आणि शेवटचं लक्षण, पतीला कंटाळवाणा वाटत असल्याचं सांगणं, मला माझं आयुष्य वेगळं हवं आहे असं ती स्त्री सतत बोलते, तुम्ही कंटाळवाणे आहात, तुमच्याबरोबर राहून बोर होतं, सांगणार नाही परंतु तिच्या वागण्या बोलण्यातून जाणवतं की तिला पतीचा, त्याच्या आयुष्याचा, त्याच्या घराचा कंटाळा आलेला आहे। तर ही आहेत ती 21 लक्षणं, यापैकी काही 10 ते 12 लक्षणं जर दिसून आली तर तुम्ही सावध व्हा, सजग व्हा।